नमस्कार, मी आहे शुक्राची चांदणी आर.जे. स्वाती आणि वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेन्शन डेच्या निमित्ताने आज माझ्यासोबत आपल्याला पाहुणे म्हणून लाभले आहेत मानसिक आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर चेतन नेरकर, जे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी खास मुंबईहून इथे आले आहेत. तर सगळ्यात आधी डॉक्टर चेतन सरांचं आपल्या स्टुडिओमध्ये आपण मनपूर्वक स्वागत करूया. व्हेरी व्हेरी वेलकम सर. धन्यवाद मॅडम. सर, माणसाचं मन हे एखाद्या चित्राप्रमाणे असतं, ज्यात तुम्ही अगदी आवडीचे रंग भरले तर चित्र खूप सुंदर बहरतं. पण तिथे जर रंग भरण्यामध्ये माणसाकडनं कुठे चूक झाली तर ते चित्र बिघडतं. आणि हे बिघडलेलं स्वरूप आजकाल आपल्याला भरपूर प्रमाणात बघायला मिळतंय. तर याविषयीच आज आपण बोलणार आहोत, कारण कालच वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेन्शन डे झाला. तर त्या निमित्ताने आपण थोडंसं मानसिक आरोग्याविषयी आपल्याकडनं मार्गदर्शन घेऊया. खूप छान तुम्ही कम्पेअर केलं आहे की मनाचं आणि रंगाचा खूप मोठा मनासाठी एक रोल आहे. कालच जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन, वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेन्शन डे काल झाला. दरवर्षी हा 10 सप्टेंबरला केला जातो आणि ह्या वर्षी जी थीम आहे ती आहे की माणसाचं किंवा समाजाचं त्याच्याबद्दलचं बोलणं ते बदललं गेलं पाहिजे. म्हणजे चेंजिंग दी कम्युनिकेशन ऑर चेंजिंग द नरेटिव्ह ऑफ सुसाईड. याचा अर्थ असा होतो की आपल्याला ती जे रंग आहेत ते अजून चांगले कसे भरता येतील याचा विचार केला पाहिजे. त्याबद्दल शांतपणे विचार करून सुसंवाद साधला पाहिजे. फक्त ज्याला त्रास आहे अशा व्यक्तींशी नाही, पण इतर लोकांशी सुद्धा. म्हणजे हे जे नैराश्य आहे, हे जे आत्महत्येचे विचार आहेत, हे प्रिव्हेंट होतील. सर, जसं तुम्ही म्हणालात तसं खरं तर नैराश्य हे आत्महत्येला प्रवृत्त करणारं एक बऱ्यापैकी मोठं कारण आहे. तर हे नैराश्य म्हणजे नेमकं काय? नैराश्य खूप मोठी म्हणजे डिप्रेशन आपण म्हणतो, आणि आजकाल लेमॅन सहज गतीने सुद्धा बोललं जातं, अरे मी डिप्रेस्ड आहे, अशी वाक्य वापरली जातात. याचा साधारण एक अर्थ असा असतो ना की एखाद्या गोष्टीवर आहे ना आपल्याला इंटरेस्ट नाही वाटत काम करायचा, किंवा सातत्याने खूप असं निराशावादी वाटणं, कुठल्याही कामामध्ये छान न वाटणं, भूक न लागणं किंवा खूप भूक लागणं, अति झोप किंवा बिलकुल झोप नाही. म्हणजे एक्स्ट्रीम लेवल्सला अशा काही गोष्टी असतात. म्हणजे साधारण भावनांमध्ये फरक पडतो, शरीरावर फरक पडतो आणि बुद्धिमत्तेवरही फरक पडतो. मग असं हे जर सातत्याने होत राहिलं तर ते आपण त्याला नैराश्य म्हणतो. आणि त्या नैराश्यामध्ये अशी कधीतरी एक विचार येऊन जातो की आता बस, आता नको हे जीवन, आणि तिथेच आत्महत्येचा विचार किंवा कुठेतरी सुरुवात होते. बरोबर. आणि नैराश्य आपल्या अवतीभोवतीच्या कुठल्या व्यक्तीमध्ये आलं आहे, किंवा आपल्याला ओळखायचं आहे की समोरच्या व्यक्तीला त्रास होतोय, त्याला मदत करायची आहे, तर ह्या व्यक्तीला नैराश्य आहे ह्याची साधारणपणे ह्याच गोष्टींमधून ओळख करायची का? किंवा त्याच्यासाठी काही अजून आपल्याला असं सांगता येईल का की हे असल्यावर आपल्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणं गरजेचं आहे? खूप मोठा विषय आहे हा, की ओळखायचं कसं. बरोबर. आणि कोणी ओळखायचं, हां, हा पण एक प्रश्न आहे. तर याच्यासाठी आहे ना सायको एज्युकेशन, म्हणजे त्याच्याबद्दलचं ज्ञान आणि त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती, मी असं मानतो की हे सगळ्या लोकांना माहिती पाहिजे. अगदी बरोबर. म्हणजे मानसिक आरोग्याची लिटरसी ही झाली पाहिजे. मग आपण सांगू शकतो किंवा ओळखू शकतो की समोरच्या व्यक्तीला, आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीला, आपल्या मित्रांमध्ये कोणाला कदाचित मानसशास्त्रज्ञाची किंवा मानसोपचार तज्ज्ञांची कदाचित गरज लागू शकते. हे ओळखणं खूप सोपं आहे, म्हणजे खूप काही कठीण नाही आहे. पण त्याच्या अवतीभोवती असलेल्या जो काही स्टिग्मा आहे तो आपल्याला त्या याच्यापासून वंचित करतो, ओळखण्यापासून. मी ओळखलं तरी पण मी त्याला सांगू शकीन का? बरोबर. तो पण एक खूप मोठा प्रश्न येतो. तर कसं ओळखायचं? तर मी जसं म्हटलं की सातत्याने नाराज राहणं, सॅड असणं, निराशावादी, कुठलीही गोष्ट एखादी व्यक्ती रोज करत असेल आणि ती अचानकपणे त्याने बंद केली आणि त्याबद्दल तो काही बोलत नाही, ती पण एक साईन असते की कुठेतरी नैराश्य येत आहे. किंवा बुद्धिमत्तेची लक्षणं असतात, म्हणजे खूप मेमरी लॉस होतोय, काहीच लक्षात राहत नाही, किंवा खूप छान काम करणारी व्यक्ती अचानक त्या कामामध्ये खूप एरर्स करायला लागली आहे, तर कुठेतरी काहीतरी बिघडत आहे, त्याच्या मनातलं काहीतरी बिघडत आहे, काहीतरी चुकतंय. घरामध्ये क्लेश असतात किंवा वादावाद असते,
फॅमिली प्रॉब्लेम्स, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स असे काही घटना घडत असतील तर मग समोरच्याला एक अंदाज येऊ शकतो की बाबा ह्या व्यक्तीचं कारण काय आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये खूप काही बदल झालेला आहे. तेव्हा पण आपण एक थोडंसं ओळखू शकतो आणि त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि ह्या नैराश्याप्रमाणेच अजून कुठली कारणं असतात का ज्यामुळे आत्महत्येकडे व्यक्ती प्रवृत्त होतो? नैराश्य हे एक कारण आहे, पण जो डेटा सांगतो आपल्याला की सर्वात मेन कारण जे आहे जास्तीत जास्त म्हणजे जो गव्हर्नमेंटचा डेटा आहे, साधारण 35% फॅमिली रिलेशनशिप प्रॉब्लेम्समुळे आत्महत्येचं कारण असतं. अच्छा, मोस्ट ऑफ टाइम फॅमिली प्रॉब्लेम्स. सेकंड आहे ॲडिक्शन. ओके. थर्ड आहे एक्झाम फेलियर्स. पण आपण आहे ना आत्महत्येचे कारण सेग्रिगेट नाही करू शकत. बरोबर. एक कारण दुसऱ्या कारणावर डिपेंड असतं. ॲडिक्शन असतं त्याच्यामुळे फॅमिली प्रॉब्लेम्स असतात, किंवा फॅमिली प्रॉब्लेम असतो म्हणून म्हणून पण ॲडिक्शन ॲडिक्शन असतं. असू शकतं. बरोबर आहे. ॲडिक्शन का असतं तर अनएम्प्लॉयमेंट असते. अनएम्प्लॉयमेंट का असते तर शिक्षण नसतं. म्हणजे एक कारण नाही आहे, म्हणजे प्रत्येक कारणाचं कारण असू शकतं. हो, आणि कुठे ना कुठे ती एक साखळी तयार होते आणि त्याचा शेवटचा परिणाम म्हणजे माणूस त्या गोष्टीमध्ये आत्महत्येकडे प्रवृत्त होतो. तर खरं तर सर, आत्महत्येला प्रवृत्त होण्यापासून वाचण्यासाठी वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेन्शन डे हा खरंच महत्त्वाचा का आहे? वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेन्शन डे हा दिवस जेव्हा आपण सेलिब्रेट करतो तेव्हा आपण एक सांगतो की या आत्महत्या टळू शकते. आत्महत्येचे चिन्ह, साईन्स आपण आयडेंटिफाय करू शकतो आणि जनजागृतीच्या माध्यमाने आपण कदाचित त्या व्यक्तीपर्यंत डायरेक्ट पोचू शकतो ज्याला हे विचार येत आहेत. जर त्याने ही जनजागृती बघितली, त्याला त्याच्याबद्दल कळालं की माझ्या मनात सुद्धा असे विचार येत आहेत, तर तो त्या टोकाची भूमिका घेणार नाही. विचार कदाचित येत असतील पण ती जी क्रिया आहे ती करण्यापासून तो थोडा विचार करेल आणि तिथेच ह्या वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेन्शन डेचं काम आहे. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधी कधी एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की नाही, मला मनात हा त्रास खूप झालाय आणि मला हे व्यक्त नाही करता येते, तर अशा वेळेस मानसोपचार तज्ज्ञांची मदत आपण घेतली पाहिजे का? आणि हा प्रश्न म्हणजे अगदी सामान्य माणसाच्या मनातला प्रश्न आहे की बऱ्याचदा असं फील होतं प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्टेज येत असते की जिथे माणसाला वाटतं की नाही, आपण आता इथे कुठेही व्यक्त नाही होऊ शकत. तेव्हा हे व्यक्त होणं यासाठी मानसोपचार तज्ज्ञ खरंच आपण जायला हवं का? खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे मॅडम तुम्ही, कारण दोन गोष्टी आहेत, मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञ. बरोबर. सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट. आपल्या समाजात बऱ्याचदा याचा फरक लोकांना कळत नाही. सायकॅट्रिस्ट म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ हे आजारांवर, मानसिक आजारांवर औषधं देतात. मानसशास्त्रज्ञ म्हणजे सायकोलॉजिस्ट, ते त्याच्यावर काउन्सिलिंग करतात. जेव्हा तुम्ही मला हा प्रश्न विचारला की एखाद्या व्यक्तीचा त्याला बोलायचं असतं किंवा व्यक्त होत नाहीये, तर त्याने शक्यतोवर सायकोलॉजिस्टकडे जावं, कारण तिथे त्याची ती काउन्सिलिंगची प्रोसेस चालू होते जिथे तो व्यक्त होऊ शकतो. बरोबर. त्या व्यक्त न होण्यामुळे जर काही त्रास होत असेल, अँक्झायटी होते किंवा खूप विचारांमुळे झोप येत नाहीये, जेवण जात नाहीये, नैराश्य आलेलं आहे, तर मग आपण तिथे सायकॅट्रिस्टचा रोल येतो आणि तिथे ते औषधांचा डोस देऊन ते त्याच्यावर ट्रीटमेंट करू शकतात. अच्छा, म्हणजे सगळ्यात आधी तर आपल्याला समुपदेशन घेणं आणि आपली अडचण सायकोलॉजिस्ट समोर मांडणं हे गरजेचं असतं. आणि त्यांनी सांगितल्यानंतर जर तुम्हाला गरज वाटली तर सायकॅट्रिस्ट म्हणजे मानसोपचार तज्ज्ञाची गरज पडणार आहे. अगदी बरोबर. तर ज्यांनाही अशी काही अडचण वाटत असेल त्यांनी नक्की मानसोपचार तज्ज्ञांना आधी सायकोलॉजिस्टला भेट द्यावी. म्हणजे तुमचे प्रॉब्लेम काय आहेत, त्याचं मेन कॉज काय आहे हे तुम्हाला त्यांच्याकडनं नीट समजावून घेता येईल. तर यानुसारच सर, आपण जसं बघतो आजकालच्या ह्याच्यामध्ये आत्महत्येचं प्रमाण खूप वाढलं आहे, तर याची प्रमुख कारणं तुम्हाला काय वाटतात? आत्महत्येची प्रमुख कारणं म्हणजे एकतर मानसिक आजार म्हणजे नैराश्य किंवा बायपोलर डिसऑर्डर किंवा स्किझोफ्रेनिया, कुठल्याही मानसिक आजारामध्ये आत्महत्येचं ॲक्ट होऊ शकते. ते प्रमुख कारण नाही आहे, पण एक कारण आहे, महत्त्वाचं कारण आहे. आत्महत्येचं बऱ्याचदा सामाजिक याच्यामध्ये खूप कारणं असतात. म्हणजे मी जसं म्हणालो की रिलेशनशिप प्रॉब्लेम्स किंवा आजकालच्या ब्रेकअप्स. हो. ब्रेकअप झाल्यानंतर तो जो काही रिजेक्शन आहे
तो न सांभाळता येणं आणि मग ती टोकाची भूमिका, ते ॲक्शन घेणं, किंवा ह्युमिलिएशन, अपमान, इतका जबरदस्त अपमान झालेला आहे की आता मी कोणापुढेही काही दाखवू शकत नाही, जाऊ शकत नाही, तेव्हा ही ॲक्शन होते. आणि फायनान्शियल किंवा सायबर फ्रॉड, ओके. हा पण एक महत्त्वाचा भाग आहे की जेव्हा कोणीतरी आपल्याला चुकीच्या मार्गाने अडकवलेलं आहे आणि आपल्याकडनं काहीतरी फ्रॉड वदवून घेत आहेत किंवा आपले पैसे गेलेले आहेत आणि आता मी हे कुटुंबासमोर, बायकोसमोर, मुलांसमोर किंवा समाजासमोर, मित्रांसमोर नाही बोलू शकत, मग माझ्याकडे कुठलाहीच पर्याय राहत नाही, कारण हे माझं फेलियर आहे. आणि मग तेव्हा ती व्यक्ती त्या आत्महत्येच्या विचाराकडे वळू शकते. आणि आजकाल ब्रेकअपचं प्रमाण जेवढं वाढलं आहे त्यामुळे हे पण प्रश्न अजून उद्भवले आहेत. हो, अगदीच. रिलेशनशिप्स इज अ बेसिक कॉज पण आजकाल आपल्याला म्हणता येईल तरुणांच्या आत्महत्येचा विचार करण्यामागे. राईट. द रिलेशनशिप्स, ब्रेकअप्स म्हणजे रोमॅन्टिक रिलेशनशिपच नाही, पण फॅमिली रिलेशनशिप सुद्धा महत्वाचे असतात आणि ते पण जर नीट नसले तर नक्कीच आत्महत्येचे विचार येऊ शकतात. हो, बऱ्याच ठिकाणी आई बाबा आणि मुलांमध्ये पाहिजे तसा संवाद नसतो किंवा बहीण भावांमध्ये जमत नसतं, तर तिथेही हाच एक प्रोटोकॉल तिथे लागू होतो की ह्याच्यामध्ये बिघाड आहे आणि आपल्याला दुरुस्त करायचं आहे. तर दुरुस्त करण्याकडे आपल्याला भर द्यायचा आहे, कारण प्रत्येकाला आयुष्यात काही ना काही प्रश्न हे असणारच. अगदी बरोबर. आणि आत्महत्येच्या या विचारांशी एखादी व्यक्ती खूप झुंज देते आहे, म्हणजे शेवटच्या टोकावरचा निर्णय घेण्याचा त्याचा अंतिम टप्पा तो गाठत आहे. तर या व्यक्तीची आपण कशी ओळख करावी किंवा आपल्याला कसं माहिती होईल की ही व्यक्ती इतकी टोकापर्यंत आता गेली आहे? जी व्यक्ती इतका टोकाचा विचार करतीये आणि जेव्हा ती क्रिया करतीये, ती ॲक्ट करणार आहे, म्हणजे फाशी असेल, जम्पिंग असेल, जे काही असेल, ते ओळखणं खूप डिफिकल्ट आहे. बरोबर. त्याच्या आधी आपल्याला ओळखता येतं चिन्ह, की हा डिप्रेस्ड आहे, याच्या आयुष्यात खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, सडन कोणीतरी लॉस झालं आहे, फायनान्शियल प्रॉब्लेम आला आहे. तर मग आपण तेव्हा त्याच्याबरोबर सुसंवाद किंवा कम्युनिकेशन करून कदाचित त्याला मदत करू शकतो. कदाचित तो आत्महत्येकडे वळणार नाही, पण त्या पॉईंटला ओळखणं खूप डिफिकल्ट आहे. आधी जर ओळखलं की आधीच आपण त्याला प्रॉब्लेम्समुळे, चिन्हांमुळे जर आपण ओळखली की बाबा हा कदाचित याला त्रास होऊ शकतो, तर मग आपण त्याला सुसाईड प्रिव्हेंट करू शकतो. बरोबर. आणि जसं म्हणजे मी विचार करते किंवा समाजात बघते, तर मला एक जाणवतं की जनरली डिप्रेशनमध्ये जाणारी व्यक्ती हे एकटेपणा आयुष्यात झेलत असतात. जे कुटुंब सोबत असूनही एकटेपण जे त्यांच्या नशिबात वाट्याला आलेलं असतं, ते कुठे ना कुठे या गोष्टींमध्ये त्यांना कारणीभूत ठरतं. तर जिथे तुम्ही व्यक्त होऊ शकाल असे संबंध सोबत असणं खूप गरजेचं आहे यासाठी, असं मला तरी वाटतं. अगदी बरोबर. आणि लोनलीनेस आणि अपराधेपणा, गिल्ट फिलिंग हे भावनिक चिन्ह आहेत आणि हे जर सातत्याने असेल तर नक्कीच ती व्यक्ती त्या आत्महत्येकडे किंवा नैराश्याकडे वळत असते. बरोबर. आणि ते कोणीतरी पाहिजे, ही जी भावना आहे, पण कोण, हा खूप मोठा प्रश्न आहे. बरोबर. कोणाकडे व्यक्त होणं गरजेचं आहे. हां. आधीच्या काळामध्ये जॉईंट फॅमिली होती, एकत्र कुटुंब परिस्थिती होती, त्याच्यामुळे बऱ्याचदा बोलणे व्हायचे. पण आता सगळे आपल्या कामामध्ये व्यस्त असतात. हो. म्हणजे खेडेगावात का असे ना किंवा शहरात असे ना, सगळेजण व्यस्त असतात, कुटुंब छोटे झालेले आहेत, म्हणून बोलण्यासाठी कोणी नाही आहे. हे पण एक एकटेपणाचं कारण आहे आणि त्यातनं सुद्धा आत्महत्येचे विचार किंवा नैराश्याचे विचार येऊ शकतात. अगदी बरोबर. आजकाल आपण बघतो की जोडीदार सोबत असतात पण आपापली स्क्रीन घेऊन बसलेले असतात. तर व्यक्त होण्यासाठी वेळ आणि एकमेकांचा विचार ह्या दोन्ही गोष्टींचा अभाव तिथे असतो. तर त्यावेळेला असे प्रॉब्लेम्स क्रिएट होणं नॅचरल गोष्ट घडते. मग की कुणीही सोबत नाहीये ही भावना कुठेतरी अपराधीपणा पण देऊन जाते. सर, अशा आत्महत्या टाळण्यासाठी कुटुंब आणि मित्र यांची काय भूमिका यामध्ये असते? कुटुंबाची तर सर्वात मोठी भूमिका आहे. मी असं म्हणेन की समाजाची सर्वात मोठी भूमिका आहे. आपल्या समाजाने जर मेंटल हेल्थ लिटरसीवर स्टिग्मा न ठेवता छान पद्धतीने काम केलं, म्हणजे मानसिक आजार नाही पण मानसिक आरोग्यावर जर चर्चा केली, प्रत्येक फोरमवर, प्रत्येक स्टेजवर, शाळा असेल, कार्यक्रम असतील, त्याच्यामध्ये जर आपण मानसिक आरोग्याबद्दल थोडंसं जर बोललो तर कदाचित जनजागृती सकारात्मक होईल. जनजागृती 2 प्रकारे होऊ शकते. एक नकारात्मक पण होऊ शकते आणि सकारात्मक पण होऊ शकते. बरोबर. तर ती सकारात्मक
एम्पॉवरिंग जनजागृती जर झाली तर नक्कीच आपल्या समाजातली जी लोक आहेत ती आपली पालकवर्ग असेल, फॅमिली असेल, कुटुंब असेल, मित्र असतील, तर त्याच्यावर इम्पॅक्ट जास्त पडेल. पण संवाद हा साधला पाहिजे, तरच आपण ह्या परिस्थितीला ओळखू शकतो आणि थांबवू शकतो. बरोबर. आणि समाजामध्ये तुम्ही म्हटले तसं हा स्टिग्मा जो आहे, मानसिक आरोग्याबद्दल असणारे गैरसमज, तर ह्याचा सुद्धा एक खूप मोठा इम्पॅक्ट आहे. तर ही अडचण कशी दूर करता येईल? जनजागृतीचे जे काही कार्यक्रम असतात त्यामध्ये जे कोणी जनजागृती करतं तेव्हा आपल्याला विज्ञानाच्या दृष्टिकोनातनं त्याचा विचार केला पाहिजे. मी जसं म्हटलं, सकारात्मक किंवा वेगळ्या प्रकारे सुद्धा जनजागृती होते. होऊ शकते. आणि कुठल्या प्रकारे आपण सांगतोय, म्हणजे उदाहरण सांगायचं तर ट्रीटमेंट. आता गावाकडे किंवा शहराकडे काही असं मानसिक आजारासारखं काही वाटलं किंवा वेगळा विचार कोणी करत असेल तर लगेच त्याला डॉक्टरकडे कधीच घेऊन नाही जाणार किंवा सायकोलॉजिस्टकडे कधीच घेऊन नाही जाणार किंवा कोणाला विचारणार सुद्धा नाही, त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे सुद्धा घेऊन नाही जाणार. ते आधी कुठल्या तरी बाबाकडे घेऊन जातील, कोणाला तरी फोन करतील, काहीतरी त्याच्यावरनं उतरवतील किंवा काहीतरी कुठल्या तरी स्थानात घेऊन जातील, त्यांचं जे काही बिलीफ आहे तिथे घेऊन जातील आणि तिथे त्रास वाढू शकतो. म्हणजे जर तो आजार असेल तर तो वाढेल, तो कमी नाही होणार आहे. म्हणून आधी तुम्ही डॉक्टरकडे घेऊन जा, सायकोलॉजिस्टकडे घेऊन जा, त्याचं निदान करा. राईट ॲक्सेस, राईट अप्रोच अँड राईट पर्सन हे असणं खूप गरजेचं आहे, तर तो स्टिग्मा रिड्यूस होऊ शकतो. अगदी बरोबर. कारण हा स्टिग्मा कमी होणं खूप गरजेचं आहे. मानसिक आरोग्य ही इतर आरोग्याप्रमाणे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते सांभाळलं पाहिजे. हा विचार, हे तत्व समोर गेलं पाहिजे की तिथे गैरसमज होण्यापेक्षा कधी तर आपण असं बघतो की नाही, मानसिक त्रास आहे म्हणजे हा अगदी वेडा आहे, अशा भावनेनी सुद्धा बघणारी लोक शहरात सुद्धा अजूनही आहेत. अगदी आहेत. तर हेच कुठेतरी लिटरसी जे तुम्ही म्हणताय, साक्षर होणं, पण ते मानसिक आरोग्याच्या बाबतीत, हे पूर्ण समाजाची गरज म्हणून समोर यायला हवं. तर मग हा आत्महत्येचाच विचार नाही तर संपूर्ण समाजाचं मानसिक आरोग्य हे सुदृढ म्हणता येईल. अगदी. आजकालच्या आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्याच मागे ताण, तणाव ह्या गोष्टी रोजच्या जीवनामध्ये दिसतात. तर ह्या तणावाला कुठेतरी एका विशिष्ट लेवलवर सांभाळण्यासाठी, नियंत्रित करण्यासाठी किंवा त्याच्यावर मात करण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येऊ शकतात? स्ट्रेस, ताणतणाव ही इतकी कॉमन टर्म झालेली आहे आणि अजून एक टर्म आहे वर्क लाईफ बॅलन्स. ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या मनावर परिणाम होत असतो. याला सांभाळणं म्हणजे ना, आधी स्वतःला ओळखणं गरजेचं आहे. म्हणजे स्व ओळख, सेल्फ अवेअरनेस पाहिजे की मला कुठल्या पद्धतीच्या गोष्टींनी त्रास होतो, कोणाच्या काय बोलण्याने त्रास होतो, हे जर मी अवेअर असेन तर मी त्याला चांगल्या पद्धतीने हँडल करू शकेन. अगदी बरोबर आहे. जर मला माहितीच नाही आहे की काय झालं आहे आणि काहीतरी झालं आहे आणि मला त्रास होतो आहे, मग त्रास काय होतो? थरथर कापणे, अँझायटी फील होणे, अस्वस्थ वाटणे, BP शूट होणे, त्याला मी अँझायटी म्हणतो. आणि त्याचं पुढचं स्टेज असतं पॅनिक अटॅक. एकदम घाम येणे आणि कारण काहीच नसतं आणि कळतही नाही की काय कारण आहे. ते अनकॉन्शियस माइंडमध्ये बऱ्याच गोष्टी असतात, त्याने ते ट्रिगर होतं आणि मग तो त्रास होतो. तर सेल्फ अवेअरनेस हे प्रायमरी इम्पॉर्टंट थिंग आहे. दुसरं की असं जर काही वाटलं, स्ट्रेसफुल वाटलं, तर आपलं एक छंद, हॉबी त्या क्षणाला आपण करणं गरजेचं आहे. तिसरं प्रिव्हेंटिव्ह आणि थेरप्युटिक. म्हणजे स्ट्रेस झाल्यानंतरचा कसं हँडल करायचं आणि स्ट्रेसला कसं प्रिव्हेंट करायचं. अच्छा, दोन्ही बाजू वेगळे आहेत. तर स्ट्रेसला प्रिव्हेंट करायचं असेल तर आपण सांगतो की योगा करा, एक्झरसाईज करा, मॉर्निंग वॉक करा, छंद एक्सप्लोअर करा, तर तो स्ट्रेस प्रिव्हेंट होईल. म्हणजे आपण थोडक्यात वर्क लाईफ बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो. पण मला स्ट्रेस आहे आणि मला त्याचा त्रास होतोय, तर माझ्या ॲक्टिव्हिटीज वेगळ्या आहेत. बरोबर. मग तेव्हा जर मला काही करायचं असेल स्वतःहून, कोणाची मदत न घेता, तर सर्वात मेन म्हणजे मला माझी डायरी लिहिण्याची प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे त्याला मी जर्नलिंग म्हणतो. मी जर्नलिंग करेल, माझा छंद जो असेल तो त्या क्षणाला एक्सप्लोअर करेन. आणि वॉक हा खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जेव्हा त्रास होतो तेव्हा जर आपण अँझायटीचा त्रास असेल, स्ट्रेसमुळे काहीतरी त्रास होतोय, तर फास्ट वॉकिंग करणं ही एक महत्त्वाची टिप आहे. म्हणजे त्या क्षणाला, त्या मोमेंटला तुमची अँझायटी, तुमचा स्ट्रेस कमी होतो, तुम्ही सकारात्मक विचार करण्यासाठी सक्षम बनता. अच्छा, फास्ट वॉक हे प्रिव्हेन्शन सुद्धा आणि नंतरचा उपाय सुद्धा आहे.
म्हणजे रोज वॉकिंग करणं हे पण किती गरजेचं आहे मानसिक आरोग्यासाठी. लोक एक्सरसाइजेस करतात ते फिजिकल फिटनेससाठी, बट वॉकने जर तुमचं सायकोलॉजिकली पण सगळं मेंटेन राहणार असेल तर नक्कीच वॉक रोज करायला कुणालाच काहीच हरकत नसायला पाहिजे. त्याच वॉकबद्दल आहे ना मॅम, बरेच जण वॉक करताना म्युझिक ऐकतात. हो. तर मी समुपदेशक म्हणून, सायकोलॉजिस्ट म्हणून मी सांगेन की तुम्ही माइंडफुल वॉकिंग करा. ओके. म्हणजे कुठलंही यंत्र न ठेवता, म्हणजे न मोबाईल ना काही, आणि फक्त तुम्ही स्वतःशी, म्हणजे तुम्ही काय बघताय समोर, तुम्ही काय ऐकताय, तुम्ही गार्डनमध्ये करताय तर फुलांचा सुगंध येतोय का, ह्या गोष्टींचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. तर तो खरा तुम्हाला तुमच्या स्ट्रेसला हँडल करता येईल. जर आपण विचार करत बसलो आपल्या प्रॉब्लेम्सबद्दल आणि गाणी ऐकतोय, तर आपलं मन ऑलरेडी ऑक्युपाईड आहे, त्यात आपण गाणी ऐकतोय, तर मग ते फायदेशीर ठरणार नाही. हे मला वाटतं अतिशय महत्त्वाचं असं बाजू आहे, महत्त्वाचं सांगणं आहे सरांचं, आणि अगदी बरोबर आहे सर. म्हणजे बऱ्याचदा मी पण म्युझिक ऐकत वॉक करत असते तर ते टाळायला लागेल. आणि जसं आपण म्हणतो सर की मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन पण उपचार घ्यायला लागतात कधी कधी, तर आत्महत्या रोखण्यासाठी यावर कुठले असे उपचार आहेत का जे मानसोपचार तज्ज्ञ आपल्याला देऊ शकतात? जेव्हा आपल्याला एखाद्या मानसिक त्रासाबद्दल एखाद्या सायकोलॉजिस्टने सांगितलं आहे की तुम्ही सायकॅट्रिस्टकडे जा आणि ट्रीटमेंट घ्या, तर ते कुठले उपचार त्यांना देऊ शकतात? तर उपचाराची जी काही पद्धत आहे ती त्याच्या इंटेन्सिटीवर ठरते. एक असतं उपचार म्हणजे एक औषधांचा, दुसरं असतं एक ॲडमिट होण्याचा, आणि तिसरा एक प्रकार असतो तो रिहॅबिलिटेशनचा. म्हणजे किती मानसिक आजार किती त्रासदायक ठरतोय त्या व्यक्तीला आणि त्या कुटुंबाला, त्यावर ह्या 3 ट्रीटमेंट ठरतात. अच्छा. म्हणजे मी त्याला ॲडमिट करून ट्रीट करेल का, मी त्याला फक्त औषधांनी ट्रीट करेल का, याला कदाचित रिहॅबिलिटेशन म्हणजे साधारण 3-4 महिने एका ठिकाणी त्याला ठेवून रिहॅबिलिटेट करावं लागेल. मग हे आजाराच्या स्वरूपावर, त्याच्या तीव्रतेवर ठरतं. पण जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही रोज जर माइंडफुल वॉक केलं, स्वतःचा स्ट्रेस हा हॉबीजमध्ये मेंटेन केला, तर ह्या गोष्टींपर्यंत जाण्याची वेळच तुम्हाला खरं तर येणार नाही. आणि आलीच तर मानसोपचार तज्ज्ञ हे तुमच्या मदतीला तिथे आहेत, तर त्यांची मदत आधी घ्या. जेव्हाही तुम्ही असा टोकाचा निर्णय कुठला विचार करताय त्याआधी एकदा स्वतःला संधी द्या आणि मानसोपचार तज्ज्ञांचा सुद्धा सल्ला घ्या. युवकांमध्ये आजकाल हीच गोष्ट जरा कमी दिसते की मी विचार करतोय आणि मी माझ्या विचारांमध्ये शेवटच्या टोकाचं पाऊल उचलतो आहे. तर इथे कुठेतरी युवकांच्या या आत्महत्येचं वाढतं प्रमाण, याबद्दल आपण कसा विचार करता सर? युवक जेव्हा म्हणतो ना आपण, तेव्हा 2 वयोगट येतात, एक 16 ते 30 आणि 30 ते 45. बरोबर. 16 ते 30 जे वयोगट आहे त्याच्यामध्ये मुख्य कारण जे असतं ते म्हणजे करिअर आणि अकॅडमिक प्रेशर. 30 ते 45 याच्यामध्ये फायनान्शियल इन्स्टॅबिलिटी आणि फॅमिली रिलेशन, हे 2 कारणं असतात. मग युवकांना आपल्याला सक्षम बनवणं खूप गरजेचं आहे की त्यांनी संवाद साधणं, त्यांना माहिती असणं की मला जर हा कुठलाही मानसिक आरोग्याबद्दल जर काही त्रास होत असेल तर मी कोणाकडे जाऊन बोललं पाहिजे. म्हणजे ॲक्सेस कसं बोललं पाहिजे, टेलिफोनवरनं बोललं पाहिजे, हेल्पलाईनवरनं बोललं पाहिजे, किंवा माझ्याकडे कोण हेल्प मदत करू शकतं का, माझे मित्र आहेत का, किंवा माझे भाऊ बहीण आहेत का, किंवा माझे आईवडील आहेत का, असे लोक त्यांनी चूज करून आयुष्यात ठेवले गेले पाहिजे. मग नक्कीच युवक आणि युवतींना आपण एम्पॉवर करू शकतो. संकट येण्याच्या आधीच त्यांना माहिती असेल की याला मी कसं फेस केलं. बरोबर. आणि याचं युवकांमध्ये मूळ कारण हे सुद्धा दिसतं की आलेलं अपयश पचवता न येणं. अगदी. आणि हे फेल्युअर जेव्हा पचवल्या जात नाही त्यांना, तेव्हा ते अशा भूमिका घेतात. पण तिथे एक मार्गदर्शक म्हणून आई बाबा असतील, कुठले शिक्षक असतील, त्यांचा जर त्यांनी आधार घेतला तर नक्कीच ही पण परिस्थिती त्यातनं निघून जाऊ शकते. पण हे अपयश पचवण्यासाठी सुद्धा त्यांना आपण काही सजेशन देऊ शकतो का सर? अपयश पचवणं म्हणजे आपल्या समाजाने यशस्वी होण्याचं जे काही प्रमाण केलेलं आहे, बरोबर, त्याच्यावरही समाजाने खरा विचार केला पाहिजे. हो. अपयश असं नसतं, पण ते अपयश सांगितलं जातं की आपण इतके मार्क्स नाही मिळाले की मी फेल आहे. म्हणजे माझ्याकडे एक केस होती, 95% मार्क्स मिळालेत, तर आईने त्या मुलीला विचारलं की 96 का नाही आले, आपलं टार्गेट 97 होतं, 1% कमी 95 पर्यंत का आले. म्हणजे 1% इतकं त्या आईने ॲप्रिशिएट नाही केलं, नंतर ॲप्रिशिएट केलं. पण पहिली रिॲक्शन ही होती, त्या मुलीला पहिला थॉट काय येणार,
निगेटिव्हच Negative भूमिका जाणार. मग त्याच्यानंतर आईने खूप सकारात्मकतेने खूप सांगितलं, खूप सेलिब्रेट केलं, पण तो फायदा होत नाही. नाही. जर आपण अननोईंगली, नकळतपणे आपल्या अपेक्षा मुलांवर टाकतो, तर त्यांना अयशस्वी वाटतं. आणि म्हणूनच त्यांना जर ते मुलांना आपल्याला जर एम्पॉवर करायचं असेल, युवकांना एम्पॉवर करायचं असेल, तर त्यांना समाधान होण्यासाठी आपल्याला शिकवलं पाहिजे. बरोबर आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपला गोल काय आहे, त्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. यश आणि अपयश ह्या येत राहणार आहे, पण आपण आपल्या गोलवर फोकस करणं गरजेचं आहे. त्यावर जर प्रत्येक यशानंतर आणि अपयशानंतर जर कुटुंबाने आणि समाजाने त्याला एम्पॉवर केलं, तर नक्कीच त्याला ते पचवता येईल आणि तो सक्षम बनेल हे अपयश पचवण्यासाठी. आणि तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे सर. पॅरेंट्सकडनं जे फर्स्ट सेंटेन्स त्यांना जातं, जे पहिलं वाक्य जातं, ते प्रेरणादायी असेल की नाही बाळा ठीक आहे, पण हे पण तू आणले इथपर्यंत, आपण अजून प्रयत्न करूया. तर त्यातनं जो सकारात्मक भाव त्यांना जाणार आहे, त्यातनं त्यांना जगण्याची, जिद्दीने पुढे जाण्याची एक शिकवण जाणार आहे. आणि तिथेच कदाचित बरेच पालक चुकतात. त्यांना वाटतं की नाही हे पुढे गेले पाहिजे, पण त्याची जाण्याची एक विशिष्ट पद्धत असते आणि ती पद्धत चुकली की मग हे असे मार्ग मुलं स्वीकारतात. तर ह्याच्यामध्ये मला अजून एक नेहमी जे दिसतं की अपयश आलं म्हणजे आयुष्य संपलं असं कुठेच नसतं. आयुष्यात कितीतरी जण असे दिसतात आपल्याला, ज्याच्याजवळ कुणाजवळ पाय नाही आहे, कुणाजवळ शिक्षण नाही आहे, तरी पण ते अतिशय उत्तम असं समाधानकारक आयुष्य जगतात. कारण त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन, फक्त एवढी एकच भावना त्यांच्यामध्ये वेगळी दिसत असते की कुणाला कमीपणा हा आहे आणि तो कमीपणा कितपर्यंत आपली उणीव म्हणून घ्यायचा, ही पण एक भावना त्यांच्यामध्ये दिसते. तर जे ही भावना, जे आपले मायनसेस आहेत ते मागे टाकून पुढे जाण्याचा विचार ठेवतात, ते नक्कीच पुढे जातात. मग ते शारीरिकदृष्ट्या अपंग असो, त्रासदायक असो किंवा कुठली परिस्थिती त्यांच्यावर आलेली संकटमय असो, तरी पण ते त्यातून निघून जातात. तर यासाठी तुमचा जगण्याचा आणि तुमचा बघण्याचा दृष्टिकोन हा खूप महत्त्वाचा ठरतो असं मला वाटतं. अगदी बरोबर मॅडम. पर्पज ऑफ लाईफ आपला काय आहे हे जर युवक आणि युवतींनी जर ओळखलं, तर मग यश आणि अपयश हे बाजूला राहतं. त्या प्रवासाकडे ते वळले जातात आणि ते पर्पज ऑफ लाईफ साध्य करण्यासाठी ते पुढे जातात. हो. आणि या निमित्ताने सर मला एक विचारावंसं वाटतं की वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेन्शन डेच्या निमित्ताने जसं आपण इतर सेलिब्रेशन्स करतो, तसं या प्रिव्हेन्शनसाठी आपल्याला काय उपाययोजना किंवा काय कार्यक्रम, उपक्रम बाहेर समाजामध्ये घेता येऊ शकतात? वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेन्शन डेसाठी बऱ्याच प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात आणि त्यामध्ये जनजागृती, अवेअरनेस हा खूप एक महत्त्वाचा भाग आहे. आत्ताच आम्ही सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ यांच्या अंतर्गत अरुणोदय मेंटल हेल्थ प्रोग्रॅम चालतो. त्यानिमित्ताने वाघोळा नावाच्या गावामध्ये जनजागृती केली, एक रॅली काढली आणि त्याच्यामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी 8वी ते 10वी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी पथनाट्य केलं. अच्छा. आणि संपूर्ण गाव, म्हणजे आम्ही हे संध्याकाळी केलं 7-7:30 नंतर, तर पूर्ण गाव त्या मारुती मंदिराजवळ आलेलं आणि तिथे छान आपल्या विद्यार्थ्यांनी 3 विषयांवर पथनाट्य केलं. एक व्यसनमुक्ती, शेतकरी आत्महत्या आणि मोबाईल ॲडिक्शन. अच्छा. आणि खूप छान त्यांनी पथनाट्य केलं, जनजागृती केली. एवढंच नाही, आम्ही ह्या जनजागृतीच्या पुढे जाऊन त्या गावामध्ये काही व्यसन सोडलेले काही लोक आहेत, त्यांच्या घरी जाऊन आम्ही भेट दिली आणि एक अशा व्यक्तीकडे गेलो की जो रिसेंटलीच ॲडमिट होऊन व्यसनमुक्तीचा प्रवास त्याने सुरुवात केला आहे. तर त्याच्या घरी पण आम्ही जाऊन भेट दिली आणि त्यांच्या समस्या, त्यांचे प्रॉब्लेम्स, ते कसे राहतात, ते काय विचार करतात ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अच्छा. म्हणजे आपण दरवर्षी वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेन्शन डेच्या दिवशी असा काहीतरी उपक्रम घेऊन आपल्या अवतीभोवतीच्या परिसरात नक्कीच जनजागृती करू शकतो. अगदी बरोबर. आणि सर, या निमित्ताने वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेन्शन डेच्या निमित्ताने आपण आपल्या लिसनर्सला आणि समाजाला कुठला पॉझिटिव्ह मेसेज देऊ इच्छिता? आपल्या जीवनात 1 किंवा 2 अशा व्यक्ती आयडेंटिफाय करा की ते आपल्याला कायम मदत करतील आणि संवाद साधण्याचा प्रयत्न करा, आपल्यासाठी पण आणि दुसऱ्यांसाठी पण.
थँक्यू सर. आज तुम्ही तुमचा इतका अमूल्य वेळ आमच्या स्टुडिओमध्ये आमच्या लिसनर्ससाठी दिला आणि ह्यातून निश्चितच समाजामध्ये एक सकारात्मकता आणि मानसिक आरोग्य जपण्याची एक मानसिकता तयार होईल अशी अपेक्षा मी करते. थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल टाईम सर. थँक्यू मॅडम, थँक्यू. अशाच विशेष तज्ज्ञांच्या मुलाखती आणि त्यांची मतं जाणण्यासाठी ऐकत रहा रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा.